मंडळी, चला तुमच्या आज एक माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. चला, आमच्या इथं आज वातावरण कसं होते, असं छानपैकी वातावरण झालेलं आहे. मस्त असं वाटत असेल, अंगण वगैरे ओलं ओलं झालेलं आहे आमच्या इथं. असं मस्त झाले पाऊस. चला, माझं काम राहिलेलं आहे, आवरायचं काम करायचं आहे मला घरातलं. मी फक्त पोळ्या वगैरे करून घेतल्या होत्या, बाकी सगळं काम तसंच माझं राहिलेलं आहे. हे पण मी पोळ्या बनवल्या होत्या. हे पोळ्या बनवून घेतल्या आणि भाजी राहिली आहे माझी बनवायची. आणली होती साफ करायची मला, आता त्याची भाजी बनवायची आहे. कशी ताजी ताजी फ्लावर आहे. आमच्या इथे भाजीपाला खूप छान भेटते. शानूच्या शाळेची तयारी करायची आहे, त्याला शाळेत बी पाठवायचं आहे. संध्याकाळी आम्हाला मार्केटला जायचं आहे, याच्या वाढदिवसासाठी ड्रेस घ्यायचा आहे. चला, आता माझी गोबी वगैरे साफ करणं झालेली आहे. आता लगेच मी भाजी वगैरे बनवून घेते. तोपर्यंत आमच्या इथं मस्त पाऊस आला. आभाळ खूप आलं होतं ना, तर सकाळपासूनच आभाळ आलेलं होतं. पाऊस यायला लागला, खूप मस्त पाऊस पडला. आणि आता लगेच मला बाकीचे कामं आवरायचे होते. चला, मग मी आज कामं वगैरे आवरून घेते. आंघोळ वगैरे, कपडे वगैरे राहिले, सानूची तयारी करायची आहे शाळेची. चला, तिची बी त्याला बी आंघोळ वगैरे घातली मी, युनिफॉर्म वगैरे घातला शाळेचा. गोलूचे पप्पा बसले होते तिथं. चला, त्याची की वहिनी पाडून देते म्हटलं, तिला जायचं आहे शाळेमध्ये. चला, डब्बा बी पॅक करायचा आहे मला. म्हटलं वहिनी वगैरे पाडून दिली की मग ते तयारी करून दिली की झालं. तर माझ्या सानूचा आता 8वा वाढदिवस आहे. कशी 8 वर्षाची झाली काही कळलं नाही, छोटी होती, समजलं नाही ती 8 वर्षाची झाली. तर चला, पाऊस आला, चांगला मोठा पाऊस आला, खूप पाऊस आला. आता शाळेचा टाईम होते का नाही बंद काय माहिती, त्याला शाळेमध्ये नेऊन घालायचं आहे. पाऊस बंद होते का नाही काय माहिती. चला, तोपर्यंत बाकीची कामं करते मी, तोपर्यंत पाऊस थांबेल. म्हणजे पप्पा तिला शाळेत नेऊन घालतील. मग काय आता पाऊस तर थांबायचं नावच घेत नव्हतं. चला, मग माझी सानूची वेणी पाडून देते आता चांगली. तेव्हा गुतगुतच काढली मी, विचारलीच नाही केस. आता वेणी वगैरे पाडून देते आणि लगेच मग तिचा डबा पॅक करून घेते म्हटलं. तोपर्यंत पाऊस थांबते का नाही काय माहिती. चला, आता पाऊस थांबला असेल. चला, मग सानूची पूर्ण तयारी झालेली आहे. गोलू हा माझा असा परेशान करत होता, मदत लढत होता, त्याला बी जायचं होतं. चला, पण तिला जेवण वगैरे वाढून देते म्हटलं, जेवण करून घे. मग खूप टाईम होतं ना जेवायसाठी, 2:30 वाजतात मग तिला जेवायला सुट्टी होती. लंच टाईम 2:30चा आहे. मग तिने जेवण वगैरे करून घेतलं. मला आता लगेच डबा पॅक करून घेते म्हटलं टिफिन तिचा, आणि लगेच मग तिला शाळेमध्ये पप्पा नेऊन घालतील. आणि संध्याकाळी जाऊ म्हटलं आम्ही मार्केटला तिला ड्रेस वगैरे आणायसाठी. चला, मग आता काय डबा वगैरे पॅकिंग केला मी. आता लगेच ते देऊन टाकते, त्याच्या बॅगमध्ये भरून ठेवते आणि ते डब्यामध्ये टाकून तिला पॅक केला मी. आता संध्याकाळी मार्केटला घेऊन जायचं, तिला ड्रेस वगैरे आणायचं. तिच्यासोबत गोलूसाठी बी ड्रेस आणणं लागणार आहे तिच्या वाढदिवसासाठी. मग ते एक तिला आणला, मग ते नाराज होते ना, मग त्याला बी ड्रेस आणायचा. हे सानू आमची तयार झालेली आहे. हे अशी मोबाईल सेट केला, तिथे समोर येत आहे. चला, मग आता डबा वगैरे पॅकिंग करणं झालं. ती बसली होती, गोलूला भूक लागली होती, मला आता गोलूला जेवण देते. साहेब जेवण केलं की मग बसतील शांत. त्याची खूप दाढ दुखती, परेशान करते, त्याला कालच दवाखाना केला आहे मी. चला, आता गोलूचे पप्पा आले बाहेर, तिला शाळेत नेऊन घालतील. चला, मग आता ती शाळेमध्ये चालली. त्याच्या वाढदिवसासाठी माझे आई वडील बी येणार आहेत आज, तर मग ते बी येतील आता. चला, मग त्यांना पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटविल मी. चला, मग माझे आई वडील येतील आता म्हटलं. चला, साने आता शाळेत चालली. चला, मग आता पाऊस वगैरे कसा आला. गोलू लढत होतं, त्याला जायचं होतं शाळेमध्ये. चला, माझं जेवण बाकी होतं. मग मी मस्त असं केल्याच्या बाद मग जेवण वगैरे केलं आणि मग गोबी, भात, पोळ्या अशी भाजी मस्त बनवून मस्त जेवण केलं मी. मस्त यांनी आधी जेवण करून घेतलं होतं दोघा तिघांनी. चला, मग थोडासा आराम वगैरे केला. मग संध्याकाळचे 4 वाजले होते. ते म्हणून आता सानूच्या पप्पाला जा म्हटलं सानूला आणायला, 4:30 शाळा सुट्टी ना तिची. चला, मग संध्याकाळी मार्केटला गेलो आम्ही. तर मग मी सान्यासाठी ड्रेस आणला होता. ते एवढं काय विशेष नव्हता आणला, साधा ड्रेस आणला होता. कसं मग माझी आई मावशी येणार आहेत ना, मग ते थोडे भारी ड्रेस आणतील. मग म्हटलं आपण थोडा साधाच घ्यावा म्हणलं तिला वापरायला, डेली वापरण्यासाठी. मग मी साधा ड्रेस आणला होता, प्लाझो आणि टी-शर्ट आणलं होतं. आणि गोलूसाठी बी एक ड्रेस आणला होता. तर त्याच्यासाठी आणलं होतं मी तिला असं मस्त व्हाईट कलरचं टी-शर्ट आणि पिंक कलरची प्लाझो आणली होती. आणि गोलूसाठी मस्त असं येलो कलरचं टी-शर्ट, निळी जीन्स आणली होती.
ते बी लढलं असता ना, मग तिला आणलं असतं, मग तो नाराज झाला असता. त्याच्यामुळे दोघाला बी आणावं म्हटलं. मग तिला अशी जीन्स आणली त्याला, आणि तिला असं त्याला टी शर्ट आणलं मग येलो कलरचं, आणि त्याला सँडल बी आणली. तर वाढदिवस म्हटलं आणणंच लागणार रे सँडल वगैरे. मग त्याला छानपैकी अशी ब्लॅक कलरची सँडल घेतली. आणि चला म्हटलं, मग आता गोलू बसला होता शांत, तिचं लढत होता. मग लगेच पॅकिंग वगैरे करून ठेवते म्हटलं. आता तुम्हाला दाखवलं कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला माझे आई वडील बी येणार, चला तुम्हाला बी त्यांना दाखवील मी या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.